Brought to you by Techno Mobile. Discover new horizon. राज्यात पावसामुळे 40,949 हेक्टर क्षेत्राचं नुकसान, काढणीला आलेला उन्हाळी कांदा, बाजरी, मका तसंच भाजीपाल्याचं नुकसान, कृषी विभागाकडून शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू. पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे आदेश, आपत्ती व्यवस्थापनामार्फत नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामण गावात पावसामुळे शेतकऱ्याचं टोमॅटो, कांदा, डाळिंब बागेचं नुकसान, शेतकरी भाऊसाहेब लोखंडे यांचं 12 लाखाचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीडच्या आष्टी धामणगावमध्ये राजकुमार चौधरी यांच्या केळी आणि संत्रा बागेचं पावसामुळे लाखोंचं नुकसान, शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची मागणी. धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, काही भागात पाणी साचलं, मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याची खरीप पूर्व मशागतीची कामं ठप्प. करमाळ्यात पावसानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान, शेतकऱ्याचं 35 लाखाचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. जळगावच्या 40 गावात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा, अनेक भागात फळबागांचं नुकसान, वाघळी, हातले, शिरसगाव, वरखेडे, लोंढे या परिसरात शेतीचं नुकसान. सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा बागायती शेतीला फटका, बार्शीमधील सौंदर्य गावात ड्रॅगन फ्रूट शेतीचं नुकसान, 700 ड्रॅगन फ्रूटच्या झाडांवर पावसाचा परिणाम. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी शिवारात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं नुकसान, मागील 15 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. नागपूरच्या नरखेड आणि काटोलमध्ये अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचं नुकसान, आंब्याची बागही वाऱ्यामुळे कोलमडली, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात केळी पिकाचं नुकसान, पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसामुळे 3,500 हेक्टरवरील पिकाला फटका, सर्वाधिक नगर तालुक्यात 50.2 मिलीमीटर पावसाची नोंद, 6,000 शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, नुकसान झालेल्या भागात पंचनामे सुरू. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात 9 दिवसात झालेल्या पावसानं 753 गावातील 17,154 शेतकऱ्यांना फटका, शेतकऱ्यांचं केळी आणि फळबागांचं मोठं नुकसान. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान, कांदा सडल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर, कांद्याच्या भोवती तळं साचलं. कोल्हापूरच्या इचलकरंजीत पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, पावसामुळे केळी, भेंडी, वांगी, ज्वारी या आंतरपिकाला मोठा फटका. पुण्याच्या भोरमध्ये नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरुवात, उन्हाळी पीक काढण्याआधीच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे पिकाचं नुकसान, आमदार रामदास मसराम यांच्याकडून नुकसानाची पाहणी, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तळ कोकणातील उन्हाळी शेतीचं मोठं नुकसान, पावसामुळे भुईमुग पीक पाण्यात कुजलं, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. मांढरदेवी घाटात दरड कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, दरड कोसळतानाचा व्हिडिओ, कालचा 2 तासातच ही दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सोलापूरच्या मोहोळमध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या भीमा नदीत शाळकरी मुलांची हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता, बेगमपूरमधील बंधाऱ्यावर मुलांची हुल्लडबाजी. धाराशिवच्या कळंबमधून जाणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली, मांजरा नदीपात्रातून पाणी ओसंडून वाहत असल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त, नदीकाठच्या पिकांना चांगला फायदा होणार. अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर, वाळकीच्या झुंजरे वस्तीत पाणी शिरलं, संसार उघड्यावर तर आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर. कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबोली घाटातील आंबोली धबधबा प्रवाहित, धबधबा मे महिन्यातच प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांनी आंबोली धबधबा पाहण्यासाठी केली गर्दी. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसामुळे सीना धरण 70% भरलं, पावसामुळे शेतात पाणी तुंबल्यानं महिनाभर तरी पेरण्या खोळंबल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाचा वेग मंदावला, पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांकडून भात पेरणीला सुरुवात. पुण्याच्या भोर तालुक्यातील उन्हाळी पिकांना पावसाचा फटका, उन्हाळी पीक खराब झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. जालन्याच्या कडवांची शिवारात आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून शेतीच्या नुकसानाची पाहणी, मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेत साचलं होतं पाणी, खोतकरांकडून शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न. जळगावच्या 40 गावमध्ये गिरणा धरणात केवळ 22% जलसाठा शिल्लक, धरणातील 7 आवर्तनांनंतर 80% जलसाठा कमी, चांगला पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार. पालघरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रोबोटिक बोटी तैनात, पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून रोबोटिक बोटीचं वाटप.
बीडच्या मोंढ्यात बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग, पिकाचं वेळापत्रक बिघडू नये म्हणून शेतकऱ्यांकडून खबरदारी, खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यानं वेळेवर पेरणी करणं शक्य होणार. केंद्रानं धान्य खरेदीच्या केलेल्या किमान दरवाढीचं किसान सभेकडून स्वागत, मात्र प्रत्यक्षात केंद्रानं अंमलबजावणी करावी. राज्य किसान सभेचे सचिव अजित नवले यांची प्रतिक्रिया. नागपुरात पाणी पुरवठा करणाऱ्या OCW कंपनीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांची गैरसोय, समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सांगलीत नागरी सुविधांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं घंटानाद आंदोलन. महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिलमधील कामगारांचं वेतन रखडल्यानं 3 दिवसापासून आंदोलन. तिसऱ्या दिवशीही 2 कामगारांचं 250 फूट चिमणीवर चढून आंदोलन. मुंबई गोवा महामार्गाच्या कामात होणाऱ्या गलथान कारभारावरून रत्नागिरीत ठाकरे गट आक्रमक. कामासंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना घेतलं धारेवर. बीडच्या गेवराई तालुक्यातील 144 गावातील शेतकऱ्यांचं पाण्यासाठी उपोषण. जायकवाडीचं पाणी शेतीसाठी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या अचलपूरमधील फिनले कंपनीत कामगारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. वेतनवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून चिमणीवर चढत शोले स्टाईल आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्या, सोलापूरच्या करमाळ्यातील ठाकरे गटाची मागणी. नंदुरबारच्या शहादामध्ये योजनेमार्फत महिलांना भांड्यांचं वाटप. लाभार्थी महिलांच्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी. तासंतास उभं राहिल्यानंतर महिलांचा संताप. जळगावच्या दापोरा ग्रामस्थांकडून गावात दारूबंदीचा ठराव. ग्रामसभेत सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्वच ग्रामस्थांनी एकत्र येत दारूबंदीचा केला ठराव. सिंधुदुर्गमध्ये आपत्ती प्राधिकरणाकडून जिओलॉजिकल सर्व्हे. जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्रात वाढ. आकडेवारी 20 वरून 63 वर पोहोचली. नागपूर रेल्वे स्थानकाला श्रीमंत रघुजीराजे भोसले यांचं नाव देण्याची मागणी. डॉक्टर मुधोजीराजे भोसले यांचं केंद्रीय गृहमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांना मागणीचं पत्र. जळगावच्या चोपड्यात आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद संतापले. प्रसाद यांनी वैजापूरमधील आरोग्य केंद्राला भेट देत कर्मचाऱ्यांची घेतली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांची भेट. शहरातील गुन्हेगारी आणि कोतकर एन्काउंटर प्रकरणी चर्चा. धाराशिवच्या नेकनूरमध्ये पवनचक्कीवरील सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू. मृत्यूनंतर तरुणाचा कुटुंबीय आक्रमक. न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा. लातूरमधील गरसुळी गावातील शेतकरी दाम्पत्याची हत्या. चोरीच्या उद्देशानं शेतकरी रावसाहेब कातळेंसह पत्नीची ही हत्या. 4 दिवसानंतर हत्येची घटना उघडकीस आल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावमध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू. सुनील एकनाथ मोटे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा वाळूज पोलीस ठाण्यात गोंधळ. पुण्याच्या जुन्नरमधील लातूरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोरी केलेला मुद्देमाल आरोपीकडून जप्त. नागपुरात देशी बनावटीचं पिस्तूल आणि काडतूस जप्त. आरोपी शेख रेहान अब्दुल कादिरला अटक. तहसील पोलिसांची कारवाई. 52,000चा मुद्देमाल जप्त. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील पाथरवाला गावात टोळक्याकडून एकाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण. घरातून फरफटत ओढत टोळक्याकडून मारहाण. व्हिडिओ समोर. वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून मारहाण झाल्याची माहिती. यवतमाळमध्ये ट्रॅव्हल्समधून प्रवाशाची 16 किलो चांदीची बॅग चोरी. आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 7,68,000चा मुद्देमाल जप्त. 2 आरोपी पसार. नागपुरात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. कारमध्ये बसून आयपीएलवर सट्टा लावण्याचा प्रयत्न. सुरेंद्र डोळे आणि हेमंत बलबूज असं आरोपीचं नाव. नागपूरमधील विजयनगरमध्ये तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न. चंद्रेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. आरोपीला पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतला. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेसवर दुचाकीस्वाराचा भीषण अपघात. अवजड वाहनाची धडक लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी. लातूरच्या कासार शिरसी भागात बनावट खत विक्रीचा प्रकार समोर. टेम्पोसह 80 पोते बनावट डीएपी खत जप्त. 2 कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल. पुण्यातील सिंहगडावरील अतिक्रमण काढण्याला सुरुवात. गडावरील सर्व स्टॉल हटवले. वनविभागाची कारवाई. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची गर्दी. नंबर लावण्यावरून महिलांमध्ये हाणामारी. महिलांचा लांबच लांब रांगा. गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र लढवणार. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णयावर शिक्कामोर्तब.
अमरावती शहरात पुढील 6 दिवस राहणार वीज पुरवठा बंद. महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला सुरुवात. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार. चंद्रपूरच्या जंगलात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 23 बळी. ऐन तेंदूपत्ता आणि मोहफूल वेचणी हंगामातच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूंची संख्या अधिक. वन विभागानं केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची गरज. चांदवडमध्ये अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा. जयंतीनिमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्यासह गिरीश महाजन, दादा भुसे, जयकुमार रावल मिरवणुकीत सहभागी. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. मंदिराच्या 1865 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं राज्य सरकारचे मानले आभार. बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या प्रस्थानाची तारीख निश्चित. आषाढी वारीसाठी 2 जूनला पालखी शेगावमधून निघणार. 4 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार. डोंबिवली एमआयडीसीत घारडा केमिकल कंपनीजवळ गॅसच्या पाईपलाईनला गळती. नाल्यात खोदकाम सुरू असताना घडली घटना. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.